राज्याच्या राजकारणामध्ये एका नवीन पक्षाची एंट्री झाली आहे। हा पक्ष म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी। ईशान्य भारतामधल्या मेघालय राज्यामध्ये 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांनी या पक्षाची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेसपासून विलग झाल्यानंतर केलेली होती। दिल्लीमध्ये मेघालयचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांनी महाराष्ट्रामध्ये या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित वेळुकर यांची नियुक्ती केली आहे। अमित वेळुकर हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एनपीपी पक्ष आदिवासी भागामध्ये आपले उमेदवार देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पार्टीचं ध्येय धोरण आमचं आदिवासी आणि जो समाजातील वंचित घटक आहे, ज्यांना न्याय मिळू शकला नाही किंवा ज्यांच्यापर्यंत राजकीय पोचलेलं नाही आहे, ज्यांना कुठेतरी नेतृत्व करायची संधी मिळालेली नाही आहे, अशा घटकांना आम्ही 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू पक्षाच्या माध्यमातून। पण पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर निवडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी पक्ष विचार करतोय आणि शीर्ष नेतृत्व जसं जे काही आम्हाला गाईडलाईन देईल त्या गाईडलाईननुसार आम्ही ते लढवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।